नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी काही युजफुल किचन टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे भात घालण्यासाठी आहे. भातासाठी ज्यावेळेस हे तांदूळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतो त्यावेळेस हे जे पाणी निघतं ते आपण फेकून देतो. असं हे तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी निघतं ते फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा ते दाखवणार आहे. येथे मी हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता हे पाणी आपण कशा पद्धतीने उपयोगात आणायचं ते बघूया. आता या धुतलेल्या तांदळाच्या पाण्याचा वापर कसा करायचा ते बघूया. हे जे पाणी आहे ते आपण झाडांना घालायचं आहे. हे पाणी आपण झाडांना घातल्यावरती या तांदळाच्या पाण्यामध्ये जे पौष्टिक तत्व असतात ते झाडांना मिळतात आणि झाडं खूप छान हिरवीगार अशा पद्धतीने होतात. तुम्ही सुद्धा असे तांदळाचे पाणी फेकून न देता किंवा डाळ धुतलेले पाणी असते ते सुद्धा फेकून न देता ते अशा पद्धतीने झाडांना घालू शकता. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे काचेच्या बरणीसाठी आहे. बरणीचं झाकण जर सैल झालेलं असेल तर ते कशा प्रकारे आपण टाईट करायचं, त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचंय. बरणीचं झाकण जर अशा पद्धतीने सैल असेल तर बरणीमध्ये आपण ज्या काही वस्तू ठेवतो त्या लवकरात लवकर खराब होतात. त्यामुळे हे झाकण आपण कशा प्रकारे टाईट करायचं ते आता बघणार आहोत. आता या बरणीचं झाकण आपण काढून घेऊया. झाकण काढून आपल्याला इथे एक पॉम सीट घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर पॉम सीट नसेल तर याच्याऐवजी तुमच्याकडे जर जाडसर असा पुट्टा असेल तर त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. आता त्याच्यातील छोटा तुकडा काढून तो आपण झाकणाच्या साईजचा अशा पद्धतीने गोल कट करून घ्यायचा आहे आणि तो झाकणाच्या आतमध्ये बसवून घ्यायचा आहे. आता पॉम सीट झाकणामध्ये बसवल्यानंतर हे झाकण तुम्हाला मी बसवून दाखवते. झाकण किती सहज आणि किती पॅक बसलेलं आहे ते बघा. खूपच टाईट असं झाकण या बरणीला बसलेलं आहे. अशा प्रकारे झाकण पॅक झाल्यामुळे आता बरणीमध्ये जे काही सामान ठेवणार आहे ते खराब होणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा बरणीला पॅक झाकण बसवण्यासाठी ही ट्रिक नक्कीच ट्राय करा. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे डाळी खराब न होण्यासाठी आहे. ज्यावेळेस आपण डाळ विकत घेऊन येतो त्यावेळेस तर ती स्वच्छ असते, पण ती जशी जशी जुनी होत जाते तशी तशी ती लवकर खराब व्हायला लागते. ती जास्त दिवस टिकत नाही. अशा वेळेस इथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे डाळ व्यवस्थित टिकवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा ते बघायचंय. येथे मी थोडंसं खडे मीठ घेतलेलं आहे. अशा प्रकारचं खडे मीठ येथे मी घेतलेलं आहे. पण खडे मीठ नसेल तर बारीक मीठ सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता हे मीठ आपण या डाळीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. अशा प्रकारे खडे मीठ डाळीमध्ये टाकल्यामुळे डाळी जास्तीत जास्त दिवस टिकतात. त्या लवकर खराब होत नाही, त्यांना किडे लागत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा डाळी स्टोर करण्यासाठी मिठाचा असा वापर नक्की करा. आता या डब्याला झाकण लावून घेऊया आणि तुमच्याकडे आणखीन दुसऱ्या कुठल्या डाळी असतील तर त्या सुद्धा तुम्ही या पद्धतीने मीठ घालून स्टोर करू शकता. आपली आता पुढची टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या दिवाळीमध्ये लावलेले या तेलाच्या दिव्यांसाठी आहे. आता हे दिवे आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. तर ते कशा प्रकारे स्वच्छ करायचे, त्याचा तेलकटपणा कशा प्रकारे सहज सोप्या पद्धतीने काढायचा ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला आता एक मोठा बाउल घ्यायचा आहे. या बाउलमध्ये आता आपण हे सर्व दिवे ठेवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे मी सर्व दिवे या बाउलमध्ये ठेवून घेत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. त्यासाठी येथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. दिवे बुडतील इतपत पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचंय. अशा पद्धतीने पाणी घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आता लिंबाचा रस घालून घेते. लिंबू रस घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचाभर बेकिंग सोडा घालणार आहे. बेकिंग सोड्यामुळे दिव्यामध्ये जो काही तेलकटपणा काळपटपणा झालेला असतो तो सुद्धा निघण्यास मदत होते. आता येथे मी कपडे धुण्याची पावडर अर्धा चमचाभर घेतलेली आहे. बेकिंग सोड्यापेक्षा थोडी जास्त आहे. ती आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया. असं हे सर्व साहित्य या गरम पाण्यामध्ये घालून झाल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून असेच 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचे. 15 मिनिट झालेली आहेत. या गरम पाण्यामध्ये हे दिवे अगदी व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आता याच्यावरती थोडा थोडा जो काळपटपणा राहिलेला आहे तो आपल्याला घासून घ्यायचा आहे. त्यासाठी येथे मी टूथपेस्ट घेतलेली आहे. तुमच्याकडे जी टूथपेस्ट असेल ती वापरू शकता. जुना ब्रश घेऊन त्याच्यावरती थोडीशी पेस्ट लावून घेऊया. आता या ब्रशच्या साहाय्याने हे दिवे आपण आतून आणि बाहेरून व्यवस्थित असे घासून घ्यायचे आहे. त्याच्यावरील काळपटपणा आणि तेलकटपणा तो आपण या पद्धतीने घासून काढून घ्यायचा आहे. हे दिवे घासून झाल्यानंतर सर्व दिवे आपण याच पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवायचे. अशा प्रकारे आता हे सर्व दिवे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता दिव्यामध्ये जराही कुठे तेलकटपणा राहिलेला नाही आणि काळपटपणा सुद्धा निघालेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा दिवाळीमध्ये जर असे तेलाचे दिवे लावलेले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा. पुढची टिप आहे ती म्हणजे नवीन मिरच्या आणल्यानंतर फ्रीजमध्ये ज्या अशा थोड्या मिरच्या शिल्लक राहिलेल्या असतात त्यासाठी आहे. अशा प्रकारे थोड्या शिल्लक राहिलेल्या मिरच्या आपण कशा प्रकारे उपयोगात आणायच्या ते आता आपण बघणार आहोत. त्यासाठी येथे मी एक छोटा डब्बा घेतलेला आहे. आता येथे आपण चाकू घेऊन या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. या प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आपण या मिरच्या कट करून घ्यायच्यात. अशा पद्धतीने त्या अर्ध्या मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत. अशा कट केलेल्या मिरच्या आपल्याला काही भाज्यांसाठी लागत असतात. त्यामुळे या पद्धतीने शिल्लक राहिलेल्या मिरच्या तुम्ही कट करून ठेवू शकता. आणि या ज्या काही शिल्लक राहिलेल्या मिरच्या आहेत त्याची आपल्याला पेस्ट तयार करून ठेवायची आहे. पेस्ट सुद्धा आपल्याला काही भाज्यांसाठी लागत असते.
त्यामुळे तुमच्यासुद्धा फ्रीजमध्ये अशा शिल्लक राहिलेल्या मिरच्या असतील तर या पद्धतीने 2 प्रकारे तुम्ही त्या स्टोअर करून ठेवू शकता. आता याचं आपण झाकण लावून घेऊया. या पद्धतीने तुम्ही जर मिरच्या स्टोअर करून ठेवल्या तर तुमचा वेळसुद्धा खूप वाचणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. ही टिप आहे ती म्हणजे प्लॅस्टिकच्या पाणी बॉटलसाठी आहे. अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या बॉटल आपण वापरून आतून खराब होतात, तसेच बाहेरून सुद्धा खराब होतात. अशा वेळेस त्या कशा पद्धतीने स्वच्छ करायच्या आहे ते दाखवणार आहे. अशा छोट्या तोंड असलेल्या बॉटल आपल्याला व्यवस्थित धुता येत नाही, त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. अंदाजे अर्धा कप पाणी घातलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कोलगेट घालून घ्यायचं आहे. कोलगेट सुद्धा आपल्याला अगदी थोडंसंच घालायचं आहे. एवढंसच कोलगेट येथे मी घेतलेलं आहे, तर ते आपण आता बॉटलमध्ये घालूया. बॉटलमध्ये घालून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हरभरे घालायचे आहेत. या बॉटलच्या आतमध्ये आपण घासणी तर घालू शकत नाही, त्यासाठी इथे आपण हरभऱ्याचा वापर करून ही बॉटल आतून स्वच्छ घासून घेणार आहोत. बॉटलमध्ये हे सर्व घातल्यानंतर बॉटलला झाकण लावून ही बॉटल या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायची आहे, जेणेकरून हरभऱ्याच्या मदतीने आतून बॉटल स्वच्छ होईल. आता ही बॉटल आपल्याला बाहेरून सुद्धा घासायची, तर त्यासाठी इथे मी स्क्रबरवरती अगदी थोडंसंच कोलगेट घेत आहे. कोलगेट घेऊन आता हे स्क्रबरवरती व्यवस्थित लावून बॉटल आपण या पद्धतीने बाहेरून घासून घ्यायची आहे. बॉटल घासून झाल्यानंतर ही बॉटल आपण नळाच्या पाण्याखाली स्वच्छ धुवूया. अशा पद्धतीने आतून आणि बाहेरून मी बॉटल स्वच्छ धुवून घेत आहे. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने बॉटलचं झाकण आणि बॉटल आतून आणि बाहेरून आपण अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला अशा प्रकारच्या या प्लॅस्टिक बॉटलचा फेकून न देता कशा प्रकारे सुंदर उपयोग करायचा ते दाखवणार आहे. याचं झाकण आपल्याला लागणार नाही, ते आपण बाजूला ठेवूया. आता या बॉटलला आपल्याला कलर करायचा आहे. त्यासाठी इथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. ब्लॅक ॲक्रेलिक कलर याला मी करत आहे. तुम्हाला दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने ब्रशच्या साहाय्याने आपण बॉटलच्या बाहेरच्या बाजूला हा कलर करून घेतलेला आहे. हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे. बॉटलचा कलर आता सुकलेला आहे. या बॉटलला आपल्याला आणखी थोडं डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी येलो ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. त्यासाठी इथे आता मी टूथब्रश घेतलेला आहे. या टूथब्रशवरती असा येलो कलर लावून आपण या पद्धतीने या बॉटलवरती करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण शिंतोडे टाकतो त्याप्रमाणे टाकायचं आहे. आता या बॉटलवरती हा कलर केल्यानंतर ही बॉटल किती सुंदर दिसते ते बघा. याच्यावरती आता आपल्याला आणखी थोडी डिझाईन करायची आहे. त्यासाठी इथे मी पिंक कलर घेतलेला आहे. आता आपण छोट्या साईजच्या ब्रशने आपण या पद्धतीची सिंपल अशी डिझाईन या बॉटलवरती करून घ्यायची आहे. तुम्हाला जशी आवडते तशी डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकता. या पद्धतीची सिंपल अशी डिझाईन मी याच्यावरती केलेली आहे. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने ही बॉटल आपण डेकोरेट केल्यानंतर किती सुंदर दिसत आहे ते बघा. याचा उपयोग आता आपण प्लांटर सारखा करणार आहे. त्यासाठी याच्यामध्ये मी पाणी घालून घेत आहे. पाणी घालून आपण आता याच्यामध्ये मनी प्लांट लावायचा आहे. अशा प्रकारचं छोटं मनी प्लांटचं रोपटं मी येथे घेतलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये जे झाड लावायचं असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. आता हे याच्यामध्ये लावल्यानंतर किती सुंदर दिसते ते बघा. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा.